अंतर्मन आपलं मन असलं तरी आपल्यालाच ऐकायला तयार नाही. आपल्या मनावर मार येऊन राज्य करतो. मार मार म्हणजे कळलं, मार म्हणजे महार नाही, नाही तर गल्लत होईल. मार पंचमारे पराजेत्वा पत्तो संबोधिंग उत्तम. पाचही मारांना पराभूत करून तथागतांनी उत्तम प्रकारची संबोधी प्राप्त केली. संबोधी सम्यक संबुद्ध, ज्यांनी संबुद्धत्व प्राप्त केलेलं, अशी महापुरुष ज्यांच्या अंगावर अशी 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं स्थापित झालेली असतात, तेच स्वप्रयत्नानं ते बोधी ज्ञानाचा आविष्कार करून बुद्धत्व प्राप्त करतात. कधी नाही कधी या देशातल्या नागरिकांना याची जाण होईल, म्हणून केवळ आणि केवळ जगातल्या कुठल्याही बुद्धिस्ट राष्ट्रातील घटनाकारांना, त्यांच्या देशातल्या कुठल्याही घटनाकारांना हे नाही कळलं, ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तात उत्पन्न झाले. रक्ताचा एकही थेंब न सांडता न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक जीवन पद्धती म्हणजे लोकशाही. म्हणून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता मी माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या विनय पिटकातून उचललेले. बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार केला जातो. म्हणून तथागतांनी हा सद्धम्म वारंवार शब्द येतो. सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केलेली नाही, हे लक्षात ठेवा. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण पृथ्वीतलावर ज्या ज्या थोर संत महंतांनी ज्या मानवाच्या कल्याणासाठी आपले कष्ट घेतले, असे सर्व संत महंत आणि भिक्खू संघ यांना प्रथम अभिवादन करून आज या ठिकाणी धम्म परिषदेला आपण सुरुवात करणार आहोत. आपणाला सर्वांना माहीतच आहे की यावर्षीपासून पहिल्यांदाच आर्वी या शहरामध्ये आर्वी, आष्टी आणि कारंजा या तीनही तालुक्या मिळून आपण या ठिकाणी भीमोत्सव या कार्यक्रमाची यावर्षीपासून सुरुवात केलेली होती. या कार्यक्रमामध्ये आपण 11 एप्रिलपासून ते 13 मेपर्यंत जे काही कार्यक्रमाची आपली रूपरेषा आहे, या रूपरेषेमध्ये आपण सर्वप्रथम 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शिवाजी चौक आर्वी येथे मोठ्या उत्साहाने साजरी केलेली होती. त्यानंतर 13 तारखेला आपण सतत 12 तास निरंतर अभ्यासिका याचे उद्घाटन करून या ठिकाणी लहान मुलांना सतत निरंतर 12 तास अभ्यासिका हा उपक्रम 13 तारखेला होता. त्यानंतर 14 एप्रिलला आपला शिवाजी चौकमध्ये भीमोत्सव मित्रमंडळ आर्वी, आष्टी, कारंजा यांच्याकडून केक सेलिब्रेशनचा कार्यक्रम होता. या ठिकाणी जयंतीनिमित्त आपण 33 किलोचा केक त्या ठिकाणी सेलिब्रेशन करण्यात आला होता. त्यानंतर 1 तारखेला आम्ही आर्वी, आष्टी, कारंजा या तीनही शहरामधून संविधान जागरण रॅली
या ठिकाणी काढलेली होती आणि 5वा कार्यक्रम आजचा या ठिकाणी भव्य अशी धम्म परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आता हा धम्म परिषदेचा कार्यक्रम आपल्याला लवकरात लवकर चालू करायचा आहे. तर यासाठी पूज्यनीय भंते ज्ञानज्योती महाथेरो तपोवन बुद्धविहार संग्रामगिरी ताडोबा चंद्रपूर येथून आपल्याला आलेलेच आहे. तसेच भंते शाक्यपुत्र राहुल पैठण हे सुद्धा उपस्थित आहे. भंते धम्मसार कौंडण्यपूर आपणा सर्वांच्या परिचितच आहे. त्यानंतर सर्व भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे. तर जास्त वेळ न घेता मोलाचे मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी भंते ज्ञानज्योती महाथेरो ज्यांना आपण एवढ्या दुरून उन्हातानामध्ये ऐकण्यासाठी आलेले आहे त्यांचं या ठिकाणी सर्वांचं भीमोत्सव समिती आरवी यांच्याकडून आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि इथे माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं पि संघं शरणं गच्छामि शरणागमनं निठितं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि दाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि रामेरयमज्जपमादत्ताना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु इमन्ति शरणेन सधिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पदेथ साधु 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 अरहं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा
मयं वन्दामि सर्वदा, मयं वन्दामि सर्वदा. साधू साधू. शीले पतिठाय नरो सपञ्या, चित्तं पञ्यञ्च भावयं. शीले पतिठाय नरो सपञ्या, चित्तं पञ्यञ्च भावयं. आतापि निपको भिक्खु सो इमं विजटये जटन्निति. जी व्यक्ती शीलामध्ये प्रतिष्ठित होऊन, शीलामध्ये प्रतिष्ठित होणं म्हणजे एक एक शील तीन तीन प्रकारे पुष्ट करणं. जसं की आता 5 शील ग्रहण केले. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियां. एक एक शील 3. पाणा बहुवचन आहे, अनेक वचन. अति पात प्राण हत्या, प्राण्यांची हत्या. वेरमणी विरत राहण्याचं, विरत राहण्याचं. शिक्षापदं शिक्षापद ग्रहण करतो. प्राण हत्या करण्यापासून मी विरत राहण्याचं शिक्षापद ग्रहण करतो, ग्रहण करते. अर्थ कळलाय ना? म्हणजे मीही 3 प्रकारे एक शील शुद्ध कसं होतं, प्रतिष्ठित कसं होतं, ती नाही. एक एक शील 3 प्रकारे. आपण स्वतःही प्राणहत्या करायची नाही किंवा प्राणहत्या करण्यासंबंधीची प्रेरणा कुणाला द्यायची नाही. आणि एखाद्याने प्राणहत्या केली असेल तरी त्याचं समर्थन करायचं नाही, अनुमोदन करायचं नाही. म्हणजे एक शील 3 प्रकारे पुष्ट करता आलं. शीले पतिष्ठाय नरो. आपणही चौर्य कर्म करायचं नाही, दुसऱ्याला चौर्य कर्म करण्याची प्रेरणा द्यायची नाही. आणि एखाद्याने केली असेल चोरी तरी त्याचं समर्थन वा अनुमोदन द्यायचं नाही. दुसरं शील 3 प्रकारे पुष्ट. कामेषु मिच्छा, काम मिथ्याचार. काम मिथ्याचार म्हणजे परनारी वा परपुरुष गमन करणं. परनारी वा परपुरुष गमन करण्यापासून विरत राहणं. पती पत्नीशी एकनिष्ठ राहावं. परपुरुष वा परनारी ग्रहण करण्यापासूनचं हे विरत राहणे. या कामेश हा मिथ्याचार, काम मिथ्याचार, यापासून विरत राहणं. आपणही परनारी वा परपुरुष गमन करायचं नाही, दुसऱ्याला तशी प्रेरणा पण द्यायची नाही. आणि कोणी करत असेल तरी त्याचं अनुमोदन वा समर्थन करायचं नाही. हे 3रं शील पुष्ट झाले. मुसावादा, खोटं बोलणं, वाईट बोलणं, दुसऱ्याची निंदा चुगली चहाडी करणं आणि व्यर्थ बडबड करणं. हे 4 प्रमुख वाणीचे दोष होत असतात. आपण खोटं वाईट, दुसऱ्याची निंदा चुगली चहाडी व्यर्थ बडबड करायची नाही वा दुसऱ्याला असं बोलण्याची करण्याची परवानगी द्या, म्हणजे प्रेरणा द्यायची नाही. आणि कुणी असं बोलत असेल तरी त्याचं समर्थन करायचं नाही. 4थं शील अशा रीतीनं हे त्रिविध पुष्ट झाले. 5वं शील सुरा, मेरय, मज्ज, पमाद ठाणावे. कच्ची असो पक्की असो, दारू नशिली पदार्थ आहे, दारू आहे, मद्य असो, या सगळ्या नशिली पदार्थ, दारू कच्ची असो पक्की असो, हे सेवन करण्यापासून विरत राहण्याचं. आपणही नशापता करायचा नाही, दुसऱ्याला नशापता करण्याची प्रेरणा द्यायची नाही. वा एखाद्याने नशापता केला असेल तरी त्याचं समर्थन वा अनुमोदन करायचं नाही, अनुमोदन द्यायचं नाही.
अशा रीतीनं 5 शील पुष्ट होतात. आपल्याला वाटत असतं आता 3 शरण आणि 5 शील ग्रहण केले की नाही, खरंच तुम्ही 5 शीलाचं पालन करताय काय, याचं उत्तर नकारार्थी. बरं, आम्ही तरी 5 शीलाचं पालन करतो असं तुम्हाला वाटतं का? लई कठीण काम आहे. म्हणजे पहा, आपलं स्वतःचं स्वपरीक्षण करताना आपण स्वतःशी किशी फसवणूक करतो. आता हे सांगत नाही कोणी, पण मला हे सगळं दिसलं, लक्षात आलं म्हणून म्हणतो. आता तुमच्याही लक्षात आहे, पण बोलायची हिंमत करत नाही. अहो, 5 शीलाचं पालन करणं म्हणजे एवढी साधी गोष्ट नाही. हे बघा, श्रामणेर झाले त्याचे 10 शील आहेत. आम्ही भिक्षू झालो तर 227 शील आहेत. आणि भिक्षुनी झाल्या तर 311 शील आहेत. बघा, आणि एक एक शील 3 प्रकारे पुष्ट करावं लागतं. केवढी मोठी कसरत आहे. जी व्यक्ती शीले पतिठाय नरो सपैय, जी व्यक्ती 3ही प्रकारे असं शील पालन करत असेल तेव्हा शील पुष्ट होतं, शील प्रतिष्ठित होतं. ती व्यक्ती शीलामध्ये पुष्ट होत असते. पुष्ट होणं म्हणजे परिपूर्णता, परिशुद्धता. हे शील शुद्ध शील असतं, ते परिशुद्ध शील असतं आणि विशुद्ध शील असतं. पहा, 3 शब्द आले, शुद्ध, परिशुद्ध आणि विशुद्ध. शुद्ध साफसफाई करून शुद्ध केलेलं, परिशुद्ध म्हणजे मुळासकट जिकडे जिकडे दिसलं एक एक कुठल्याही खोली, अरे हे थोडंसं राहिलं, हे अशुद्धतेचं थोडासा कण दिसला तरी त्यालाही शुद्धी. आत्ता मनात येतं की आता आपलं शील पुष्ट झालं. हे परिशुद्ध शील असतं. बरं, विशुद्ध 3ऱ्या प्रकारचं एवढं विशुद्ध विशेष प्रकारे शुद्ध असतं. अशुद्धतेचा तीळ मात्र कण नसतो, त्याला विशुद्धशील म्हणतात. पहा, हा सद्धम्म, हे शील शुद्धशील, परिशुद्धशील आणि विशुद्धशील. मिथ्या समाधी नाही, ती सम्यक समाधी, ती शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी आणि विशुद्ध समाधी. ही समाधी देखील त्रिविध पूर्ण. जसं शील, ज्याला तदंग प्रहाण म्हणतात, हे एक एक शील 3ही प्रकारे पुष्ट होणं, याला तदंग प्रहाण म्हणतात. सारं शरीर आणि सारं मन या शीलरूपी तरंगाने बहरून जातं. जशी फुलबाग बहरते, फळबाग जशी फळते तशी. साऱ्या अंग प्रत्यंगामध्ये, शरीराच्या अंग प्रत्यंगामध्ये, चित्ताच्या अंग प्रत्यंगामध्ये हे भिनून जातं, तरंगित होतं. याला तदंग प्रहाण असं म्हटलं जातं. त्रिविध शील पुष्ट होण्याला. त्रिविध समाधी पुष्ट होणं म्हणजे मिथ्या समाधी नाही. समाधी म्हणजे समजलं, ती मिथ्या नाही, ती सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे कुशल, अकुशल नाही, कुशल चित्ताची एकाग्रता. कुशल चित्त उत्पन्न झालं पाहिजे, अकुशल नाही. कुशल चित्ताची समाहितता, कुशल चित्ताची एकता, एकाग्रता, याला सम्यक समाधी म्हणतात. सम्यक समाधी ही समाधी मिथ्या नाही, ती सम्यक आहे. ही शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी आणि विशुद्ध समाधी, हे त्रिविध समाधी पुष्ट होते. शिले पतिठाय नरो सपय्य, याला विखंबन प्रहाण म्हणतात. ठितो वा ठितो मी इति पजानाति. ठितो स्थित प्रज्ञ, जसा खंबा गाडलाय अजिबात हालणार नाही, डोलणार नाही, याला म्हणतात विखंबन प्रहाण. त्रिविध समाधीला, समाधी पुष्ट होण्याला विखंबन प्रहाण. खणिक समाधीपासून उपचार समाधी, उपचार समाधीपासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचण्याची ही सारी प्रक्रिया.
क्षणिक समाधी म्हणजे कळलं? क्षण म्हणजे पाली भाषेत क्षण. घड्याळाचा काटा बघा, टक असा हल्ला रे हल्ला, 1 सेकंद म्हणतो, 1 क्षण म्हणतो आपण. एक चित्तक्षण म्हणजे तुम्हाला कळलं? चित्तक्षण मनाचा क्षण कसा असतो? आता तुमची बुद्धी एवढीशी असल्यामुळे लवकर कळणार नाही तुम्हाला. एवढीशा बुद्धीच्या लोकांना काय कळतं? चित्तक्षण, मनाचा क्षण कसा असतो? हे शरीर ज्या अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं आहे. कोणी बनवलेलं आहे? तुमच्या आईवडिलांनी बनवलं का? एवढी अक्कल नाही आहे. हे शरीराची घडवणूक कोण करतं? कोणी ईश्वर आहे की परमेश्वर आहे? आत्मा आहे की परमात्मा आहे? ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा ह्या निव्वळ मानवी मनाच्या कोऱ्या कल्पना आहेत, तथ्य नाही आहे, सत्य नाही आहे. त्यामुळे तथागतांनी हे समजण्यासाठी जो अभ्यास केला, त्रिविध शील पुष्ट व्हायला हवं, ही त्रिविध समाधी पुष्ट व्हायला हवं. याला विखंबन. क्षणिक म्हणजे एका चित्त क्षणाचाची चित्त समाहित झालेला आहे, एकाग्र झालेला आहे. तुम्ही 10-10 दिवसाचे कोणी शिबिरं केले का? विपश्यनेचे शिबिरं 10-10 दिवसाचे कुणी केले? आरवी, लोटस कमळ. म्हणजे तुम्ही मेळघाटात राहता, मेळघाट जवळ आले तुमच्याजवळ, त्यामुळे मेळघाटातल्या लोकांना काय कळतं का? गोंडा बोर खातं की बोरकूट, अशी स्थिती आहे. 67 वर्ष झाली. एका चित्तक्षण कसा मोजायचा? हे शरीर ज्या अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं आहे, याची घडवणूक आपल्या चित्ताद्वारेच केली गेली. आपलं मन, मनोपुब्बंगमा धम्मा, मनोसेठ्ठा मनोमया, हे मनाद्वारे सगळी शरीर रचना घडवली गेली. केवढं कलाकार आहे. मग मनोमय म्हणतात, ते मनाद्वारे रचना केली गेलेली. कशी घडवली? भगवंतांनी पटिसंधी, च्युती, कोणतं चित्त उत्पन्न झालं तर कोणत्या प्राण्याची निर्मिती होते. हे कामावचर चित्त 54, रूपावचर चित्त 15, अरूपावचर चित्त 12 आणि लोकोत्तर चित्त 8. एकूण 89 प्रकारचे हे चित्त, 89 प्रकारचे चित्त. हे कामावचर आहे की रूपावचर आहे की अरूपावचर आहे, कसं ओळखणार? एवढीशी बुद्धीनं नाही ओळखणं होत, खूप अभ्यास करावा लागेल, तेव्हा हे कळतं. हे या क्षणाला माझं चित्त हे उत्पन्न झालेलं आहे, हे ओळखणं सहज शक्य नाही आहे. त्यामुळे हे शरीर जे अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातूंच्या ह्या अणुरेणू परमाणूंनी तसंच सुरू असते नेहमीच. आणि सारं शरीर, सारं मन हे संवेदनांनी भरलेलं असतं. आपलं चित्त स्थूल असल्यामुळं, मन स्थूल असल्यामुळे हे जाणू शकत नाही. म्हणून आनापानसतीचा अभ्यास करावा लागतो. डोळ्यांनी पाहणारं, कानांनी ऐकणारं, नाकाने सुंघणारं, जिभेने कडूगोड, खारट, तिखट, तुरट, आंबट चव कळवणारं, शरीराला स्पर्शाने जाणकारी प्राप्त करणारं आणि चिंतन मनन करणारं हे बाह्य मन आहे. अंतर्मन आपलं मन असलं तरी आपल्यालाच ऐकायला तयार नाही. आपल्या मनावर मार येऊन राज्य करतो. मार म्हणजे कळलं? मार म्हणजे महार नाही, नाही तर गल्लत होईल. मार. पंचमारे पराजेत्वा पत्तो संबोधिंग उत्तमं. 5ही मारांना पराभूत करून तथागतांनी उत्तम प्रकारची संबोधी प्राप्त केली. संबोधी.
बोधी ज्ञान धारण करून बुद्धत्व प्राप्त केलं, ही बोधी मिथ्या नाही, ती सम्यक आहे, म्हणून संबोधी ज्ञान. हे दार्शनिक पातळीवर जे जे बुद्ध होतात ते स्वप्रयत्नानं या बोधी ज्ञानाचा आविष्कार करून सम्यक पद्धतीनं ते धारण करतात, सम्यक ज्ञानाच्या आधारावर ते धारण करतात. म्हणून बुद्धांनी अनुसंधान केलेलं हे जे ज्ञान आहे त्याला संबोधी ज्ञान असं म्हटलं जातं. संबोधी प्राप्त केली म्हणतोय. हे तथागतांची डॉक्ट्रीन. आर्य सत्याचा साक्षात्कार करून ते अर्हत्व प्राप्त झाले, भगवान झाले, सम्यक संबुद्ध झाले. म्हणून म्हणतो नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्य. नमन असो कुणाला, नमन असो नमो तस् त्यांना, कुणाला, जे भगवतो भगवान, अर्हत आणि सम्यक संबुद्ध आहे त्यांना माझं नमन असो, वंदन असो, प्रणाम असो, नमस्कार असो म्हणतो ना आपण. भगवान इतिपिसो भगवा एवं मे सुतं एकं समयं भगवा अर्हं सम्मा संबुद्धो भगवा. भगवान हा शब्द मूळ पाली शब्द आहे, पण या शब्दाची झाली चोरी. शेंडीवाले नंबर 1 चे चोर, जानववाले नंबर 1 चे चोर. त्यामुळे भगवान हा शब्द बुद्धांनाच वापरला जातो. सम्यक संबुद्ध, ज्यांनी संबुद्धत्व प्राप्त केलेलं, अशी महापुरुष ज्यांच्या अंगावर अशी 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं स्थापित झालेली असतात, तेच स्वप्रयत्नानं ते बोधी ज्ञानाचा आविष्कार करून बुद्धत्व प्राप्त करतात. म्हणून ते स्वयं गुरु समजले जातात, त्यांचे कोणी गुरु नाही आहेत. अशा व्यक्तीला महापुरुष असं म्हणतात. बघा, त्रिपिटकातली ही भाषा आहे. तुमच्या हातात आता माईक द्या. एकदा कांशीरामजीने असंच म्हणाले, आपल्याला सवय झाली माईक, बापरे, ते सम्राट बुद्धांपासून ते अण्णाभाऊ साठ्यांपर्यंत, रमाई, भीमाई, जिजाऊ, सगळ्यांना आपण महापुरुषांच्या यादीत टाकतो. त्रिपिटकातनं रेडीमेड आपल्याला शब्द सापडले असतात आणि भगवंत या सगळ्याच शब्दांची मीमांसा करताना भगवंत पटिसंभिधा ज्ञानाच्या आधारावर धम्मकथन करतात. पटिसंभिधा, धम्मक पटिसंभिधा, अथप पटिसंभिधा, निरुत्ती पटिसंभिधा, पटिभाण पटिसंभिधा, या चारही पटिसंभिधा ज्ञानाच्या आधारावर सद्धम्म सुआख्यात करतात, सुस्पष्ट करतात. म्हणून एक एक शब्दाचं महत्त्व, तो शब्द कसा तयार होतो, त्याचा स्वभाव काय, त्याचा अर्थ काय, त्याची जी निवृत्ती, व्याकरणाच्या साऱ्या प्रक्रिया समजावून सांगतात. पटिभाण म्हणजे हे तिरंग्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोरलेलं हे धम्मचक्र. या पठ्ठाणाच्या कड्या आहेत. हेतु पच्चयो, आरंभण पच्चयो, अधिपती पच्चयो, अनंतर पच्चयो, समानंतर पच्चयो, सहजात पच्चयो, अन्यंग पच्चयो, निस्सय पच्चयो, उपनिस्सय पच्चयो, पुरीजात पच्चयो, पच्छजात पच्चयो, आसेवन पच्चयो, कंब पच्चयो, विपाक पच्चयो, आहार पच्चयो, इंद्रिय पच्चयो, ध्यान पच्चयो, मग्ग पच्चयो, संपयुक्त पच्चयो, वित्पयुक्त पच्चयो, अत्ति पच्चयो, नत्ति पच्चयो, विगत पच्चयो, अविगत पच्चयो इति. तुम्हाला काय कळलं का? धम्म म्हणजे पोरखेड नाही आहे. कधी नाही कधी या देशातल्या नागरिकांना याची जाण होईल. म्हणून केवळ आणि केवळ जगातल्या कुठल्याही बुद्धिस्ट राष्ट्रातील घटनाकारांना, त्यांच्या देशातल्या कुठल्याही घटनाकारांना हे नाही कळलं, ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तात उत्पन्न झालं, दुसऱ्या कुठल्याच व्यक्तीचं नाही. म्हणून सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतो ना,
साधी सुधी गोष्ट नाही आहे. बाबासाहेब म्हणतात रक्ताचा एकही थेंब न सांडता जिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव हे मानवी मूल्य आहेत ज्यातून माणूस, तुटलेला माणूस जोडला जातो. रक्ताचा एकही थेंब न सांडता न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक जीवन पद्धती म्हणजे लोकशाही. एवढी लोकशाहीची सबल व्याख्या जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना करता आली नाही. थीम मी माझे गुरु भगवान बुद्ध यांचेपासून उचललेली आहे. भिक्खू संघाचा जो परिचय आहे विनय पिटकातला, उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुणी यांचा परस्पर संबंध सुआख्यात, सुस्पष्ट करणारी, त्यातली परिशुद्धता आणि परिपूर्णता साध्य करण्याचा हा संग्रह विनय पिटक आहे. केवळ भिक्खू भिक्खुणींचा ते नियम नाही आहेत. उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुणी 4 आधारस्तंभ आहेत. या 4ही आधारस्तंभांना जोडून यातली परस्पर संबंधांची परिशुद्धता आणि परिपूर्णता साधण्याचा हा आयाम आहे ज्यातून माणूस जोडला जातो. म्हणून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता मी माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या विनय पिटकातून उचललेली आहे. म्हणून प्रियम्बलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच घालता आलं. दुसऱ्या जगातल्या कुठल्याही बुद्धिस्ट राष्ट्रातल्या घटनागाराला नाही कोणतात. ही बुद्धी एवढी साधी सुधी नाही आहे. हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त असतं. साहित्यिकांना अजून कळालेलं नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतर 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 शरण 5 शील प्रदान करून 22 प्रतिज्ञेची जी सौंदर्यतेची झालर चढवली, त्या आधारावर धम्म साहित्याचं सौंदर्य तुम्हा आम्हाला प्रसवता आलं नाही. ही आपली कमजोरी. भगवंताच्या वाणीतनं प्रसवलेले 82,000 धम्मस्कंद, भगवंताच्या सद्धम्माचा हा सुरळीत व्यवहाराची परिपूर्णता साध्य करणारा 2000 धम्मस्कंद, हे बुद्ध धम्म गुणांचा हा परिपूर्णतेचा संग्रह सुवाख्यात करणारा या 2000 धम्मस्कंद अरहंतांनी प्रसवलेले. एकूण 84,000 धम्मस्कंदांमध्ये हा सद्धम्म त्रिपिटकामध्ये साठवलेला आहे. मागच्या वर्षी म्यानमारला जाऊन आलो. त्रिपिटकाच्या घरामध्ये संगमरवरी पाट्यांवरती लिहिलेलं आहे. त्रिपिटकात सुत्त पिटकातली हे 21,000 धम्मस्कंद, विनय पिटकातली 21,000 धम्मस्कंद आणि अभिधम्म पिटकातले 42,000 42,000 धम्मस्कंद. एकूण 84,000 धम्मस्कंदांमध्ये हा सद्धम्म साठवलेला आहे. आणि एक धम्मस्कंदावर एक प्रवचन आहे. 82,000 धम्मस्कंदावर 82,000 प्रवचन तथागतांची. 2000 अरहंतांनी प्रसवलेल्या धम्मस्कंद हे 2000, एकूण 84,000 धम्म प्रवचने एकेका धम्मस्कंदावरती आहे. एक धम्मस्कंद स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे, त्याच्यामध्ये जोडतोड करण्यासाठी तुम्हा आम्हाला काही शिल्लक ठेवलेलं नाही तथागतांनी. म्हणून तथागताच्या धम्माला परिपूर्णं परिशुद्धं ही सद्धम्मातल्या साहित्यातली ही परिपूर्णता आणि परिशुद्धता हे सद्धम्मातलं सौंदर्य होय. सद्धम्माच्या साहित्याचं हे सौंदर्य होय. आपल्या साहित्यिकांना नाही कळलं, बुद्धी चालत नाही आहे. आमच्या साहित्यिकांनी दलित साहित्य परिषद, दलित साहित्य संसद, बौद्ध साहित्य संसद, फुले आंबेडकरी साहित्य संसद, बहुजन साहित्य संसद, जनसाहित्य संसद, आग्रा दलित ग्रामीण आदिवासी साहित्य संसद, एवढी सारी दालनं उभी राहिली.
पण अजूनही या 84,000 धम्मस्कंदांमधलं सौंदर्य, त्याची सौंदर्य प्रसवता आलेलं नाही. बुद्धी चालली नाही आपली. कारण बुद्धाची जी दार्शनिक दृष्टी आहे, ज्याला बुद्ध धम्म म्हणतो, बुद्धाने धम्म प्रसवला. पाली शब्द धम्म आहे. धम्म हा केवळ आणि केवळ बुद्धच प्रसवतात. दुसऱ्याच्या क्षेत्रातली ही गोष्ट नाही, दुसऱ्याची मक्तेदारी नाहीच. बुद्धांनी धम्म या शब्दाची परिभाषा काय केली? धारेती इति धम्मा. जो धारण केला जातो त्याला धम्म असं म्हणतात. हा धम्म मिथ्या नाही, तो सम्यक आहे. आर्य सत्याचा साक्षात्कार करून हे बोधी ज्ञान धारण करून, हा धारण करून आर्यत्व प्राप्त केलं जातं. श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अर्हत्व प्राप्त केलं जातं. हे बोधी ज्ञान आहे, धारण करण्याची प्रक्रिया आहे. धारेती इति धम्म. जो धारण केला जातो, बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून, हे बोधी धारण करून आर्य सत्य प्राप्त केलं जातं. सद्धम्म धारण करून श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अर्हत्व प्राप्त केलं जातं. 67 वर्ष आपली उलटून गेली धर्मांतराच्या नंतरची. आमच्यातलं तरी कोणी एखादा दिसतो का? एखादा श्रोतापन्न की सकदागामी, अनागामी की अर्हत? बरं, तुमच्यातला तरी दिसतो? आता तुम्ही मुलू पाहण्याशिवाय तुमच्याकडे काय पर्याय आहे? म्हणजे एवढी बुद्धी, केवढीशी छोटीशी बुद्धी आहे तुमची. बुद्ध धम्म या भीम महोत्सवाच्या या परिप्रेक्ष्याखाली बुद्ध धम्म परिषद, बुद्धाचा धम्म हा 84,000 धम्मस्कंदांमध्ये साठवलेला आहे. आणि मी एकेका धम्मस्कंद भगवंतांनी जसा प्रकाशित केला, सुआख्यातो भगवता धम्मो. स्वाक खातो आहे ना, शाक खातो, मांस खातो, तसं नाही आहे शब्द लिहून स्वाक खातो, पण शब्दांची फोड करून वाचन करावं लागतं पाली साहित्यातलं. सुआख्यातो भगवता धम्मो. भगवंतांनी एक धम्म स्कंद एवढा सुआख्यात केला, त्या परिपूर्णते आणि परिशुद्धतेचं हे सौंदर्य आहे. परिपूर्णतेची, परिशुद्धतेचं हे सौंदर्याचं सामर्थ्याच्या आधारावर ही बोधी धारण केली जाते. बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार केला जातो. म्हणून तथागतांनी हा सद्धम्म वारंवार शब्द येतो. सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केलेली नाही, हे लक्षात ठेवा. सारा तिपिटक चाळाल ना, मी एकटा एका बाजूला, तुम्ही सारं जग एका बाजूला व्हाल तरी मी हरणार नाही. तुम्ही अहंकारी म्हणा की काही म्हणा. एकाही गाथेमध्ये 82,000 धम्मस्कंदांमध्ये एकाही गाथेमध्ये सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध धम्माची स्थापना केली असं तुम्हाला नाही सिद्ध करता येणार. सुखा सद्धम्म देशना, त्यांनी सद्धम्म प्रसवला, सत्यधम्माचा उपदेश केला, सत्यधम्माची देशना दिली. म्हणून सद्धम्म हा शब्द वारंवार, धम्म अधर्म, सद्धम्म, सद्धम्म, सत्यधम्म. हा सद्धम्म 37 संघांमध्ये समाविष्ट आहे. 4 सतीपठ्ठान, कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना, धम्मानुपස්සना. 4 सम्मापधान, सम्यक, संवर प्रधान, प्रहान प्रधान, भावना प्रधान, अनुरक्षणा प्रधान. 4 इद्धिपादा, छंदाधिपति छंद संपयुक्त कानंचन धम्मानं तं समुत्थानानं रूपानं अधिपतिपच्चैन बच्चे. वीर्याधिपति वीर्य संपयुक्त कानंचन धम्मानं तं समुत्थानानं रूपानं अधिपतिपच्चैन बच्चे. चित्ताधिपति चित्त संपयुक्त कानंचन धम्मानं तं समुत्थानानं रूपानं अधिपतिपच्चैन बच्चे. विमंसाधिपति विमंस संपयुक्त कानंचन धम्मानं तं समुत्थानानं रूपानं अधिपतिपच्चैन. 4 इद्धिपाद, 4 तिरी 12 अंग झाले.
पंचबलानी श्रद्धा, वीर्य, सती, प्रज्ञा आणि समाधी 5 बल, 12 आणि 5 17 अंग झाली बोधीची. पंच इंद्रियानी हे बोधीच आहे. श्रद्धा इंद्रिया, वीर्य इंद्रिया, सती इंद्रिया, प्रज्ञा इंद्रिया, समाधी इंद्रिया. 17 आणि 5 22 अंग झाली बोधी ज्ञानाची. सप्तबोधंगाती 7 बोधीचे अंग. सती संबोजंग, धम्मविषय बोजंग, वीर्य बोजंग, पिती बोजंग, प्रसिद्धी बोजंग, समाधी बोजंग, उपेक्षा बोजंग. 7 बोजंग. 22 आणि 7 29. आणि अर्योठ्ठंगिको मग्गो 8 अंगांनी युक्त असणारा हा अर्योठ्ठंगिक मार्ग. सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्प, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीव, सम्मा व्यायाम, सम्मा सती, सम्मा समाधी अशी एकूण 37 अंग झाली. म्हणून तथागतांच्या या थिओरीला, सिद्धांताला 37 बोधी पक्षीय धम्म असं म्हटलं जातं. ही झाली थिओरी, हा झाला सिद्धांत, हे झाली बोधी. हे बोधीचे अंग धारण करण्याच्या पद्धती आहेत ज्या तथागतांनी स्वतः स्वप्रयत्नांनी अनुसंधान केल्या. तथागत या धम्मचक्क पवत्तन सुत्तात बाबासाहेबांनी त्या राष्ट्रपतीच्या भवनावर धम्मचक्क पवत्तनाय सुत्त धम्मचक्क पवत्तनाय का लिहिलं? कोण समजावून सांगेल? चरतरी खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. लोकांच्या हितसुखासाठी एक भिक्षू एका दिशेला एकटा पाठवला, दोघं मिळून पाठवले नाही. तुम्ही आम्ही 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं, रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक इत्यादी इत्यादी 390 प्रकारच्या स्वभावाची आम्ही माणसं आहोत. ते कुठल्याही संप्रदायाचे असो, ती हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की यहुदी असोत की ईसाई असोत की मुस्लिम असोत, ब्राह्मण असोत की ब्राह्मणेतर काळे असोत की गोरे, या वंशाचे की त्या वंशाचे, या देशातले की त्या देशातले, या प्रकारची वेशभूषा की त्या प्रकारची वेशभूषा धारण करणारे असोत, या प्रकारची बोलीभाषा की त्या प्रकारची बोलीभाषा बोलणारे असोत, कुणी असोत, सगळीच माणसं 390 प्रकारच्या स्वभावाची आपण माणसं. आणि नेहमीच आपण रागरंजित, द्वेषदूषित आणि मोहमोडीत होऊनच काया वाच्या मनाने कामं करतो. म्हणून 2 व्यक्ती एक नाही आहे. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं भलं हो. Kutang punya zabasam betizadgam abidunumuditva samagazasnirata pamadurahita huntu harakansu visesato punya bhagamidang jaya samandadamakaridam anuhudantu jansavi medini adu एक शरण है बुद्ध की, एक शरण है धम्म की, एक शरण है संघ की, और शरण नहीं को
इस सत्य वचन की तेज से, इस सत्य वचन की तेज से, इस सत्य वचन की तेज से धम्म प्रकाशित हुए, धम्म प्रतिष्ठित हुए, धम्म प्रकाशित हुए, सबका मंगल हुए, भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं। भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। म्हणते ज्ञानज्योती महाथेरो यांची धम्मदेशना झालेली आहे। आमच्या विनंतीवरून त्यांनी धम्मदेशनेकरता या ठिकाणी स्वीकार केला, त्याबद्दल आम्ही भीमोत्सव मार्फत त्यांचे आभार व्यक्त करतो। आपण सुद्धा या ठिकाणी एवढ्या उन्हात उपस्थिती दाखवून धम्मदेशनेचा लाभ घेतला, त्याबाबत आम्ही आपले आभारी आहोत। जय भीम, नमो बुद्धाय। भिक्खू संघाला त्रिवारण वंदन करतो। मी राजाराम डोंगरे, अध्यक्ष भीम महोत्सव समिती, बुद्ध धम्म परिषदेला आलेल्या सर्व बौद्ध अनुयायांचे हार्दिक स्वागत करतो। भीम महोत्सव समिती अंतर्गत यावर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये 11 एप्रिल 2024ला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले। 12 एप्रिलला 12 तास अभ्यास कार्यक्रम घेऊन वाचनालयातील विद्यार्थ्यांना संविधान का महत्त्वाचे आहे हे पुस्तक तथा वही आणि पेन भेट म्हणून देण्यात आले। 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य केक सेलिब्रेशन। आज दिनांक 4 मेला बुद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच यानंतर 13 मे सोमवारला भव्य संगीतमय प्रबोधनाचा कडूबाई खरात यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये पण आपण सहभागी व्हावे हे विनंती। तसेच आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपले खूप खूप आभार। बुद्ध धम्म परिषदेला आपण उपस्थित झाले, मी आपला आभारी आहे। जय भीम, नमो बुद्धाय।